नमस्कार. उन्हाळा सुरू झाल्यावर सर्वांची लगबग होते ती वाळवण बनविण्यासाठी. बघ ती विविध प्रकारच्या पापड्या असोत, पापड असोत की कुरडया. आज आपण यातील एक अशी कुरकुरीत उडदाच्या पापडाची रेसिपी पाहणार आहोत. यासाठी आपण 1 किलो पीठ वापरणार आहोत. रेसिपी सुरू करण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात आजची रेसिपी. यासाठी आपण सर्वप्रथम 1/4 किलो उडीद डाळ व 1/2 किलो मूग डाळ व्यवस्थित निवडून घेणार आहोत. आता याचे आपण गिरणीतनं बारीक पीठ दळून आणले आहे. ते एका मोठ्या भांड्यात काढून घेऊ. यातले थोडे पीठ मी बाजूला काढून ठेवले आहे. ते आपण पापड लाटताना वापरणार आहोत. आता या पिठात आपण पापड मसाल्याची एक संपूर्ण पुडी टाकूया. मसाला वापरताना पुडीवर दिलेल्या मापाप्रमाणेच पिठासाठी वापरा, म्हणजे पापड चविष्ट होतील. यात थोडे मीठ टाकणार आहोत. जरी मसाल्यात मीठ असले तरी त्याचे पापड थोडे शाळणी होतात, म्हणून आपण पोह्यांचा 1 चमचा एवढे मीठ टाकले आहे. आता हा मसाला व मीठ व्यवस्थित पिठाबरोबर मिक्स करून घेऊ. आता यात थोडे थोडे गरजेप्रमाणे पाणी टाकून मळून घेऊयात. आपण एकदम पाणी टाकणार नाही. पीठ मळण्याआधी भांड्याला आणि हाताला थोडे तेल लावावे, म्हणजे पीठ हाताला व भांड्याला चिकटत नाही. पीठ मळण्यासाठी जड जात असल्यामुळे आधी छोटे छोटे गोळे करून मळत आहे. शेवटी सर्व गोळे एकत्र करून मोठा एकच गोळा करणार आहोत. थोडे पाणी शिंपणार आहोत. आता आपण या गोळ्यांवर थोडेसे पाणी शिंपडून व्यवस्थित एकत्र गोळा करून घेऊ. हे पीठ मळायला खूप जोर लागतो. आता आपण भांड्याचे पीठ खरडून घेऊ. आता पिठाच्या गोळ्याला 1 चमचा तेल लावून व्यवस्थित मळून घेऊ, जेणेकरून पीठ मऊ होईल. आता आपले पीठ व्यवस्थित मळून झाले आहे. ते 2 ते 3 तासांकरिता झाकून ठेवणार आहोत. आता 2 तास झाले आहेत. आपण पाटा वरवंटा व्यवस्थित धुवून घेतला आहे. आता त्याला थोडेसे तेल लावून घेऊ, जेणेकरून पीठ ठेचताना ते पाटा व वरवंट्याला चिकटणार नाही. आता पिठाचा गोळा घेऊन तो सुऱ्याने कापून घेऊ, कारण मोठा गोळा एकदम ठेचता येणार नाही. म्हणून पिठाचे 2 गोळे करून वेगवेगळे ठेचणार आहोत. काही लोक ही प्रक्रिया न करता डायरेक्ट लाट्या करून पापड लाटतात, पण त्याने त्यांचे पापड कडक होतात व खाताना ते जिभेला टोचतात. पाट्या वरवंट्यावर पीठ ठेचल्याने पीठ मऊ होते व पापड कुरकुरीत बनतात. पीठ ठेचून ठेचून पिठाला व्यवस्थित पिवळसर रंग येतो. आता ठेचलेल्या पिठाचे 2 एकसमान तुकडे करून लाट्या करण्यासाठी वळकटी करून घेऊयात. अशा प्रकारे दुसरीही वळकटी करून घेऊया. आपल्या 4 वळकट्या झाल्या आहेत. आता सुरीच्या साहाय्याने एकसमान लाट्या करून घेऊयात. लाट्या करताना एक काळजी घ्या की लाट्या झाल्या झाल्या लगेच हवाबंद डब्यात ठेवा, जेणेकरून लाट्या कडक होणार नाहीत व पापड लाटण्यासाठी सोपे होईल. आता आपण पापड लाटून घेऊयात. यासाठी एक लाटी घेऊ, ती हाताने व्यवस्थित दाबून घेऊ. तिला पापडाचे पीठ लावू व रेषा असलेल्या लाटण्याने पोळीपाटावर व्यवस्थित लाटून घेऊ. पापड लाटताना व्यवस्थित पातळ लाटा, कारण जाड पापड राहिल्यास खाताना व्यवस्थित लागणार नाही व तळल्यावर त्याच्यावर फोड येतात. पातळ पापड असल्यास तो तळल्यावर कुरकुरीत लागतो. एक एक पापड लाटून झाल्यावर हवेवर किंवा फॅन खाली वाळवण्यास ठेवा. पापड करताना लाट्यांची व्यवस्थित काळजी घ्या.
एक एक लाटी हवाबंद डब्यातून बाहेर काढून त्याची पापड लाटावे, नाहीतर फॅनच्या हवेने लाट्या कडक होतील व पापड लाटता येणार नाही। जर हवेने लाट्या कडक झाल्या तर त्या पुन्हा एकत्र करून पाट्या वरवंटाच्या साहाय्याने ठेचून पुन्हा वळकुटी करून लाट्या कराव्या लागतील। म्हणून काम वाढवण्यापेक्षा लाट्या हवाबंद डब्यात ठेवून जशी लागेल तशी एक एक घेऊन पापड लाटावे। अशा प्रकारे आपले सर्व पापड लाटून तयार झाले आहे। ते आपण 1 ते 2 दिवस सावलीतच वाळवणार आहोत। आता आपण एक पापड तळून पाहूयात। तुम्ही पाहू शकता आपला पापड चांगल्या प्रकारे तळला गेला आहे। तुम्ही पाहू शकता आपला पापड किती कुरकुरीत झाला आहे। अशा प्रकारे तयार आहेत आपले उडदाचे पापड। तुम्ही हे एका हवाबंद डब्यात भरून वर्षभरही वापरू शकता। तर आजची रेसिपी आपणास कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।